तर नमस्कार मित्रांनो, मी अन पाटील स्वागत करते तुमचं माझ्या छोट्या मित्र भावांनो. आज मी माझ्या फॅमिलीसोबत चाललो आहे भोईगाव येथील स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. आणि माझ्यासोबत आहेत दिदी आणि तिची आई म्हणजे माझी काकी. आम्ही चाललो आहे भोईगाव वसई, तिथे जो मठ आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा, तिथे आम्ही चाललो आहे आता सध्या. खूप म्हणजे 2-3 ट्रायलनंतर ही ऑटो भेटली आहे, म्हणजे रिक्षा भेटली आहे तिथे जायला. तर तिकडे चाललो आहे, बघूया कसा मठ आहे तो. आणि जसं असेल बघू आतमध्ये रेकॉर्डिंग करायला देतात का, कारण मोस्टली अशा जागेवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला मिळत नाही, तिथे बंदी असते. त्यामुळे बघू मी येतो का. हा इकडे जाताना जो एरिया आहे तो एक गाव टाईप एरिया, म्हणजे गावामध्ये कसे आपले बंगले आणि असतात, शेतजमीन आणि इथे जरा आहे, त्याच्यामुळे जरा गावची फिलिंग येते, पण थोडंफार शहरीकरण पण आहे. बघूया, मठ भारी आहे असं मी ऐकलं आहे. बघू जाऊन. आला आहे जस्ट आम्ही आता तिकडे आलो आहे, समोर जो दिसतो आहे तोच. कदाचित इथून जरा पुढे आहे, म्हणजे जाऊया आपण तिकडे, बघूया कसा मठ आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा, कारण जे मेन जी गोष्ट असतात ते लास्टला असतात. सो इकडून लेफ्टला आहे श्री स्वामी समर्थ मठ. कदाचित आरती झाली आहे, खूप लोक रिटर्न येत आहेत घरी. मग आरती रेकॉर्ड करायला किंवा काहीच रेकॉर्ड करायला मिळतं का बघूया, म्हणजे नक्की काय काय भेटतं इथे. तर चला. हे बघा, आता जस्ट रोड म्हणजे समोरच आहे मठ. गर्दी खूप होती, ट्रॅफिक खूप लागलं, म्हणजे मध्ये आता इथे गाडी घालायला जागा नाही, छोटेसे रस्ता आहे. आणि इथे पुढे जरा गेलात की मठाच्या तिकडे आहे वाटतं वळवायला आणि गाडी जागा, बाकी एकच गाडी जाईल एवढा रस्ता आहे छोटा. आता हे बघा समोर मठ आहे. प्रसाद आणि श्री स्वामी समर्थ सुगंधी जी काही अगरबत्त्याने असेल ते वस्तूचं आहे. आणि ते दिदी मला सांगत होती की हल्लीच बांधलं हे भोजनासाठी, म्हणजे महाप्रसादासाठी आणि भक्त निवास. आणि हा आधीपासून होता इकडे मठ. ही जी पेमेंट करते ती दिदी आणि ही माझी काकी. सेकंडमध्ये म्हटलं तर चालेल, म्हणजे आईसारखीच आहे. सो हीच मला घेऊन आली की जरा इथे आलं असतं स्वामींच्या मठात जाऊन येऊया. सो मी इथे आलो आहे. मला पण जाम आवडतं मठात जायला स्वामींच्या. मी पण आपल्या इकडे हडपेटला आणि जात असतो, इकडे पण आलो आहे. आता आतमध्ये जाऊया आपण. इथे आता आय थिंक नसावी पुढे रेकॉर्ड करायला आणि व्हिडिओ. बघू काय म्हणतायत. चालूया आपण पुढे. इथे साईबाबांची छोटीशी मूर्ती पण आहे. आणि इथे अष्टविनायक देवी, सगळ्या देवांच्या चित्रांनी आहेत. ते समोरून रेकॉर्ड करायला देत नव्हते व्हिडिओ, कारण कदाचित गर्दी वाढेल किंवा असं काहीतरी होईल, म्हणजे वेळ होईल व्हिडिओ करण्यामुळे, पाठच्या लोक थांबतील म्हणून
तिथून देत नव्हते, मी इकडून केला व्हिडिओ स्वामींच्या मूर्तीचा. आणि इकडे पुढे एक आहे शंकर महाराज आणि स्वामींचा फोटो आहे, वरती विठ्ठलाचा फोटो आहे. इथून दर्शन पाठी एक वृक्ष पण आहे. आणि इकडे प्रसाद जो काही आहे आपल्या छोटेसे बुंदी असेल गोड खाऊ तो भेटतो इथून. आणि इथून मग इथे तुम्हाला जर नामस्मरण करायचं असेल तर इथे तुम्ही खाली बसू शकता, स्वामींचं नामस्मरण करत बसू शकता. इथे काही महाप्रसाद सुवर्ण संध्याने काही लिहिलेलं आहे, नियम आणि सेवेचे नियम काय आहेत किंवा कधी येऊ शकता, आरती कधी असते ते सगळं लिहिलेलं आहे इथे. इथे अष्टविनायक आणि ऑलमोस्ट सगळ्या देवांचे फोटो आहेत. छोटा मठ आहे पण एकदम सुंदर प्रकारे बांधला गेला आहे. त्याची एक वेगळी आहे इथे बघा, प्रत्येक रूपं स्वामींची रूपं असतील किंवा अनेक संत असतील त्यांची रूपं सगळ्यांचे फोटो आहेत. इथे सगळं नियम आहेत. इथे तुम्हाला QR कोडद्वारे जर मदत करायची असेल तर करू शकता. आणि आता आम्ही आलो जस्ट हे घ्यायला गुरुचरित्र आणि स्वामींची पुस्तकं घ्यायला आलो आहे. दीदीसोबत. दीदी बोलली तू पण वाचत जा थोडी तर चांगलं होईल, तर त्यासाठी घ्यायला आलो आहे. यांची बोलणं सुरू आहे, बघू कधी थांबताय आणि आम्हाला कधी पुस्तकं भेटत आहेत. अध्याय असतात ते, हां अध्याय असतात. अध्यायचं पाहिजे का? हां हां ते अध्याय आहेत ना काहीतरी 12-14 म्हणते. आहेत ना ह्याच असत. स्वामींचा पण घे. हां तुम्ही वाचताच तास घे, तू वाचताच तास घे. काय तर त्यांचं आहे ना. चल फक्त 25च दिलं, बायडिंगचे कमी झाले, ते 300 आणि 300 दिले, ते जास्त आहे. 51 ते दाखवतात 51 आहे, ते 51 आहे, ते जास्त जातात. हे तुम्ही 300 आणलेले ते संपले त्याच्यामध्ये 300 देतात. स्वामींचं गुरुचरित्र मराठी द्यायचं. किती अध्याय आहेत? 51 52 53 अध्याय आहेत. हे द्या आणि दुसरं सारामृत आहे ना ते पण. ते वेगळं आहे का? कारण मी ह्याच्या आधी जे नेलेलं ते वेगळं होतं. ते तुम्ही आता छोटं पुस्तक नेलं असेल, हे फक्त बाइंडिंग, त्याची बाइंडिंग आहे ना ती पुठ्याची आहे आणि हे नाही असं नाही, वेगळंच होतं ते. समोरचं आहे ना आवडलं गेलं ते नियमवालं म्हणते वाटतं. ते मराठी भाषेतच बोला ना. छोटं पुस्तक आहे का? छोटं पाहिजे ना, ते छोटे म्हणजे मिळत नाही. हे 25 करून टाकू. 357.
तर हाच आहे तो भक्त निवास सभागृह आणि सर्व काही तिकडे आहे. तिथे आता आम्ही जात नाही, आता जायचे घरी, वेळ झाला आहे घरी जायला. सो तिकडे चाललो. रिक्षा पण आहेत, ते रिक्षा इकडचे जातात वाटतं. का आता इथे बघू काय रिक्षा बाहेर भेटते का, बाहेर जावं तर चलत. बाहेर भेटली तर मग तिकडून ऑनलाईन आहेत ना का? ऑनलाईन आहेत ना? ऑनलाईन चालत नाही. आहेत पण मला चालत नाही. सकाळपासून एखादी पैसे अरे इथे आहे ना, तू भाडा आहे बघ. हॅलो 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 अनिकेत, अरे मटन आहे ना, एक भाडा मटन गंजा आहे का? आहे. एक दोन भाडा आहे. आता चाललाय बघ शेडानगर. ठीक आहे. शेडानगर म्हणजे आपला मंतर हॉटेलच्या तिथे आहे, त्या लाईनीला. शेडानगर का छेडानगर, लक्ष्मीबेन छेडानगर. छेडानगर बोलतोय. 524. हॅलो, मंतर हॉटेलच्या गल्लीत जायचं बघ. तुला बोलला तो येतो त्यांचा लागू शकतो. ये ना माझ्या बरोबर ये पहिला. तुला एकदा बोलला ना, एकदा जबाब दिला विशेष. त्याला नक्की जायचं ना, मी येतो. हा तर रिक्षावाला भेटला, तो पण एक भारी आणि नशिबाने भेटला म्हटलं तर. तिथे जवळ होता, तो पण थांबलेला भाड्यासाठी. आणि आम्हाला पण गरज होती रिक्षेची, तर तो बरोबर तिथे गावला. बाहेर पडता पडता खूप भारी आहे, कॅरेक्टर आहे, मस्त आहे, बोलायला चांगलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. काही जर चुकत असेल तर आपल्या इंस्टाग्राम पेजवर मला मेसेज करून सांगा की तू हे करतो जरा सुधरव अजून, किंवा चेंजेस कर. तर तुम्ही तिथे सांगू शकता. बघू आपण फेसबुकवर पण व्हिडिओ टाकू. बघू, फेसबुकवर आपले 5000 फॉलोअर्स आहेत, पण ते खूप जुने आहेत.